तर बघा, आज आपण इथे कटोरी ब्लाऊज शिवणार आहे. तर सर्वात पहिले आपण त्याला अस्तर लावून घेऊया सगळ्या पार्टला. त्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपण कापून घेऊया. बघा, इथे मी फ्रंट पार्ट तयार करते. अशा प्रकारे आपले पार्ट तयार आहेत. आता आपण याला कटोरी जॉईन करून घेऊया साईड पार्टला. 1/2 इंचाचं माप ठेवून मी कटोरी जॉईन करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण टक्सचे पॉईंट करूया. 2.5 उंची आणि 1.5 रुंदी असं करून मी टक्स पॉईंट केलेले आहेत, शिवून घेतलेले आहेत. तर बघा, इथे आपला फ्रंट पार्ट रेडी आहेत. जे काही एक्स्ट्रा थोडंफार आलं असेल ते कट करून घ्यायचं. त्यानंतर गळा नीट आहे का माप वगैरे चेक करून घ्यायचं. त्यानंतर बघा, मी ते खालच्या पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहे, त्यांना पण अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला लावून घ्यायचं योगपट्टी. 1/2 इंचाचं माप ठेवूनच लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, मी एक वरतून शिलाई मारली आहे. आता बघा, दोन्ही पार्ट नीट बघून घ्यायचे, कुठे काय जास्ती कमी असेल ते कट करून घ्यायचं. बघा, बरोबर झालेले आहेत. तर आता आपण बॅक पार्टची मार्किंग करूया. इथे मी साधाच गोलगळा ठेवलेला आहे. त्यालाही आपण अस्तर जॉईन करून घेऊया. बघा, इथे रेडी झालेले आहे. आता आपण टक्स मारून घेऊया पाठचे. 4 इंचाची उंची घेतलेली आहे मी. त्यानंतर आपण बटन पट्टी आणि काच पट्टी करून घेऊया. इथे मी बटन पट्टी करते.
बघा आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. अर्धा इंचाचं माप ठेवून मी शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पायपिंग लावणार आहे. त्यासाठी मी इथे 1.5 इंचाच्या छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घेतल्या. क्रॉस पट्टी काढून घेतलेल्या आहे. तर बघा इथे आपण जॉईन करतोय. थोडीशी खेचूनच घ्यायची. त्याला नीट कट्स मारून घ्यायचे. त्यानंतर बघा फोल्ड करून नीट आपली पायपिंग तयार होते. शिलाई मारून घ्यायची पायपिंगवर. बघा अशा प्रकारे आपली पायपिंग तयार झालेली आहे. आता आपण हात तयार करून घेऊया. स्लीव्स पहिले मी अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे बघा. नंतर बघा ह्याला एक बॉर्डर होती, ती मी वरतून लावलेली आहे. तर बघा आपल्या स्लीव्स पण रेडी आहेत. आता आपण स्लीव्स जॉईन करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे आपण हे जॉईन करून तयार झालेलं आहे आपला ब्लाउज.